मोठ्या बातमीनं किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत। मुंबईच्या महापौरांवरतीही त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरतीही सोमय्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। दहिसरमध्ये शेकडो कोटींचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केलेला आहे। 2 कोटींची जमीन 900 कोटींना विकत घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। दुळफेक करण्यापेक्षा माझ्या 5 प्रश्नांची उत्तरं द्या असं खुलं आव्हान त्यांनी शिवसेनेला दिलंय। हिम्मत असेल तर माझ्या आरोपांना उत्तर द्या असं ते म्हणालेले आहेत। कोविड सेंटरमध्येही घोटाळा झाल्याचा दावा सोमय्यांनी केलेला आहे। धमकी देणाऱ्या संजय राऊतांना सोमय्यांनी रोखठोक आव्हान दिलेलं आहे। डॉक्टर किरीट सोमय्यांनी शिवसेनेला खुलं आव्हान दिलंय। हिम्मत असेल तर माझ्या आरोपांना उत्तर द्या असं खुलं आव्हान त्यांनी दिलेलं आहे। हिम्मत असेल तर मला हात लावून दाखवा असं सुद्धा सोमय्या म्हणाले। किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेतनं आज शिवसेनेवर निशाणा साधलाय। मी केलेले आरोप चुकीचे असतील तर मला जेलमध्ये टाका, मात्र ते जर खरे असतील आणि तुमच्यात हिम्मत असेल तर माझ्या आरोपांना उत्तर द्या असं सोमय्या म्हणालेले आहेत। दहिसरमध्ये शेकडो कोटींचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केलेला आहे। दहिसरमध्ये शेकडो कोटींचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरतीही सोमय्यांनी गंभीर आरोप केले आहेत। दहिसरमध्ये शेकडो कोटींचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। 2 कोटींची जमीन 900 कोटींना विकत घेतली जात असल्याचं सोमय्या म्हणालेले आहेत। दुळफेक करण्यापेक्षा माझ्या 5 प्रश्नांची उत्तरं द्या असं आव्हान सोमय्यांनी दिलेलं आहे। मात्र सोमय्या यांच्या आरोपांवरती
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूयात काय म्हणतायत किशोरी पेडणेकर। जर तुम्ही आरोप करताच तर पुन्हा ते आरोप बिनबुडाचे हे आम्ही कायम सांगत आलोय। आम्ही कायम तुम्हाला हेही चॅलेंज त्यांना देतोय त्या शिखंडीना की तुम्ही चॅलेंज घ्या आणि सिद्ध करा। ज्या कायद्याच्या चौकटीत जी शिक्षा असेल ती आम्ही भोगायला तयार आहोत, कारण आम्ही भारताचे नागरिक आहोत। याचा अर्थ त्यांनी वारंवार आरोप करावे आणि आमचं सगळं काम धंदा सोडून आम्ही याच्या मागे त्या आरोपाला आम्ही असे नाही करायला जावं, ते करणार नाही। तर आपण पाहिलं की मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांच्या आरोपांवरती प्रतिक्रिया दिलेली होती। दोन कोटींची जमीन 900 कोटींना विकत घेतली जात असल्याचा आरोप सोमय्यांनी केलेला आहे। अधिक माहिती जाणून घेतो आहोत। आपले प्रतिनिधी संजय पिळणकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संजय, किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप शिवसेनेवरती, राज्य सरकारवरती आणि मुंबई महापालिकेवरती केलेत, काय अधिक सांगाल? एकंदरीत आज आपण पाहिलं की यापूर्वी सुद्धा त्यांनी आरोप केले होते, परंतु काही पहिल्यांदा असं होत आहे का या आरोपाला घेऊन ते थेट जे आहेत ते उच्च न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि तिथे जनहित याचिका जी आहे ते मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बाबत जी आहे ती जनहित याचिका दाखल केलेली आहे। यापूर्वी सुद्धा त्यांनी बरेच आरोप केले होते आणि विरोधकांकडून सतत हेच सांगणं होतं की ते जे आरोप करतात त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं, परंतु आता हे आरोप थेट कोर्टापर्यंत पोहोचल्या गेल्यामुळे नक्कीच याच्यामध्ये बरंच काही तथ्य समोर येण्याची शक्यता आहे। आणि एकंदरीत आपण पाहिलं की किरीट सोमय्या ज्या पद्धतीने पुरावे देत आहेत तर कुठे ना कुठे ते शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा किंवा एकंदरीत त्यांना कुठेतरी गोते करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडून होताना दिसत आहे। कारण त्यांनी मुख्यमंत्री यांची पत्नी जी आहे रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाने असलेले जे सातबारे आहेत त्या सातबाऱ्यामध्ये 33 जमिनीचे व्यवहार जे आहेत ते अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांचे झाले होते आणि त्याबाबत सुद्धा त्यांनी आता जे त्यांची कागदपत्र आहेत ती समोर आणलेली आहेत। अगदी खरं संजय, त्यांनी दावा केलेला आहे। यावेळेला किरीट सोमय्या यांनी थेट शिवसेनेला आव्हान दिलेलं आहे। ते म्हणालेले आहेत, किरीट सोमय्या यांच्या आव्हानाला ज्या वेळेला शिवसेनेकडनं प्रतिक्रिया आल्या होत्या त्या वेळेला शिवसेनेकडनं असं सांगितलं जात होतं की सोमय्या यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, ते कोणत्याही पुराव्यानिशी बोलत नाहीत। मात्र या आरोपांना सोमय्यांनी खुलं आव्हान दिलेलं आहे। ते म्हणतायत, मी आरोप केल्यात, तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही याला प्रत्युत्तर देऊन दाखवा। इतकं थेट समोरासमोर रोखठोक आव्हान जर किरीट सोमय्या शिवसेनेला देत असतील तर त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावा त्यांनी जो केलाय याला पुष्टी मिळतीये का? नक्कीच आज एकंदरीत पाहिलं तर त्यांनी एकंदरीत ठामपणे आज ज्या पद्धतीने सांगितलं आहे। संजय, तुम्हाला एकच मिनिट मध्ये थांबवतो। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, आताच तुमची प्रतिक्रिया आम्ही दाखवलेली होती, मात्र आता तुमची ही लाईव्ह प्रतिक्रिया आम्ही दाखवतो आहोत। सोमय्या यांनी वारंवार आरोप केलेले आहेत। एसआरएमध्ये तुम्ही घरं लाटलेली आहेत, गाळे लाटलेले आहेत असा आरोप केलाय। त्या आरोपांचं खंडन तुम्ही याआधी सुद्धा केलंय, मात्र तरीही ते म्हणतायत की तुम्ही एसआरएच्या घरात राहतायत आणि मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावर कारवाई करावी। काय प्रतिक्रिया असेल, काय उत्तर असेल? माझं एकच म्हणणं आहे, किरीट सोमय्या हा शब्द नाव हे आता फ्रॉड शब्दाला समानार्थी शब्द झालेला आहे। दुसरं म्हणजे शिखंडीच्या भूमिकेत ते गेलेले आहेत। कुठलंही काही बोलतच राहायचं, चुकीच्या गोष्टी करतच राहायच्या। त्यांना ज्या काही करतायत त्याचं त्यांना करू दे। मी परत तेच सांगेन की त्यांनी आरोप केले म्हणजे आम्ही आरोपी असं होत नाही। त्यांनी सिद्ध करावं, जे काय असेल कायद्याच्या बाहेर जाऊन काय आम्ही काम केलेलं असेल तर जी काही कायद्यामध्ये जी काही शिक्षा असते ती आम्ही बघू, परंतु याच्या खोबडाला जे काय सवय झाली आहे फक्त भुकत राहायचं आणि तुमच्यासारख्याने आम्हाला डिस्टर्ब करत राहायचं, तर मला वाटतं हे चुकीचं होत आहे खूप। म्हणजे त्यांना काय करायचं ना त्यांना करत राहू दे, कारण कायद्याला काय ते बाजू आहे की नाही। आणि हे जे कमळ आता जे म्हणतायत मी कमळ, तर कमळ हे देवादिकांमध्ये त्याला मान्यता आहे, पण यांनी जे हातात कमळ घेतलंय ते दलदलीतलं कमळ आहे आणि ती दलदल राजकीय आहे।
त्यामुळे काय चिखलफेक त्याला करायचं ते करत राहू दे. सतत आणि सतत आम्ही त्याचं खंडन करणार नाही. आम्ही एवढंच सांगू शकतो, तू कायद्याच्या याच्यात जा. आम्ही जर दोषी असू आम्ही शिक्षा भोगू. किशोरीताई, याच मुद्द्यावरती तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा होता. तुम्ही म्हणतायत की हिंमत असेल तर कायदेशीर कारवाई करा, आम्ही पुरावे सादर करू, आम्ही आमचं स्पष्टीकरण तिथे देऊ. मात्र त्यांनी तुमच्या विरोधात, मुंबई महापालिकेच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात जनहित याचिका न्यायालयात दाखल केलेली आहे. नाही, न्यायालयाचा तर आदर सर्वांनीच ठेवायला पाहिजे. तो नक्की आम्ही ठेवू. आणि जेव्हा न्यायालय की आम्हाला जेव्हा ते विचारतील तेव्हा आमच्याकडे जे आहेत ते पुरावे आम्ही सादर करू. किशोरीताई, अजून एक महत्वाचा प्रश्न. त्यांनी असा आरोप केलेला आहे की दहिसर मधली 2 कोटी रुपयांची जमीन ही 900 कोटी रुपयांना विकत घेण्याचा घाट मुंबई महापालिकेनं चालवलेला आहे. याला महापालिकेच्या आयुक्तांनी विरोध दर्शवला होता. मात्र उद्धव ठाकरेंचा शपथविधी झाला आणि अवघ्या काही तासांमध्ये या जमिनीचे 323 कोटी त्या अल्पेश अजमेरांना प्रदान केल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय. यात कितपत तथ्य आहे आणि ती या सगळ्या गोष्टीवरती आमचे जे वरिष्ठ आहेत, मग असं अनिल परब असतील किंवा संजय राऊत असतील, हे सगळं बोलतील. या विचार तुम्ही मला माझ्याबद्दल विचारलात, त्याबद्दल मी उत्तर दिले. बाकीचे आमच्या पक्षाचे वरिष्ठ पक्क त्याला उत्तर देतील. ठीक आहे. किशोरीताई, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आपण पाहतो आहोत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. किरीट सोमय्या यांनी बेछूट आरोप केलेले आहेत. किरीट सोमय्या यांच्या आरोपांना याआधी शिवसेनेकडनं प्रत्युत्तर दिलं गेलं होतं. मात्र आता या बेछूट आरोपांना प्रत्युत्तर दिलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी घेतलेली आहे. त्याशिवाय त्या असं सुद्धा म्हणालेले आहेत की न्यायालयाचा आदर आम्ही राखणार आहोत. सोमय्या यांनी जनहित याचिका न्यायालयात दाखल केलेली आहे. ज्या वेळेला आम्हाला न्यायालयीन विचारणा केली जाईल त्यावेळेला आम्ही त्या संदर्भातलं स्पष्टीकरण करू. महापौरांवरती केलेल्या व्यक्तिगत आरोपांचा व्यक्तिगत खुलासा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे. मात्र पक्षीय आरोप जे उद्धव ठाकरे, शिवसेना, राज्य सरकारवरती सोमय्यांनी केलेले आहेत त्याचा खुलासा शिवसेनेच्या वरिष्ठ प्रवक्त्यांकडनं आणि नेत्यांकडनं केला जाईल असं उत्तरही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेलं आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे या सुद्धा आता आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मनीषाजी, याआधी सुद्धा किरीट सोमय्यांनी आरोप केलेले होते, त्यांना शिवसेनेकडनं प्रत्युत्तर दिलं गेलं होतं. मात्र आता थेट आव्हानाची भाषा ही सोमय्यांकडनं केली गेली. काय प्रतिक्रिया असेल? कसलं आव्हान? किरीट सोमय्या हा विषय आता भारतीय जनता पार्टी पुरता संपलेला आहे आणि बिनबुडाचे तथ्यहीन आरोप करण्याची त्यांना सवय, जुनी सवय आहे ती त्यांची, आणि ती अर्थातच जाणार नाहीये अशी आम्ही अपेक्षाही करत नाहीये. परंतु आतापर्यंत त्यांनी जेवढे काही आरोप केले कधीही सिद्ध करून दाखवले नाही. आपण आहोत कुठेतरी काही तांत्रिक कारणांमुळे मनीषाताईंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. मी पुन्हा एकदा मनीषा कायंदे यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. मनीषा कायंदे यांच्याशी आपला संवाद अर्धवट राहिलेला आहे. तर आपण पाहतो आहोत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिलेलं आहे.
शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापिका मनीषा कायंदे पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मनीषाताई, तुम्ही मगाशी सुद्धा म्हणालात आणि शिवसेनेच्या बाकीच्या प्रवक्त्यांनी सुद्धा हीच भूमिका घेतलेली आहे. किरीट सोमय्या हे बेछूट आरोप करतात. आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे कोणते पुरावे नसतात. मात्र आत्ताच्या पत्रकार परिषदेमध्ये सोमय्या यांनी दावा केलाय की माझ्या सगळ्या आरोपांचे पुरावे माझ्याकडे आहेत, मी पुराव्यांनिशी बोलत नाही. जर शिवसेनेमध्ये हिम्मत असेल तर सेनेच्या कोणत्याही प्रवक्त्यांनी याचं उत्तर द्यावं, असं थेट प्रतिआव्हान त्यांनी शिवसेनेला दिलेलं आहे. किरीट सोमय्या यांची जुनी खोडसाळ सवय आहे की बेछूट बेलगाम काहीतरी बोलायचं आणि काहीतरी वातावरण निर्मिती करायची. त्यांच्या पक्षानेच त्यांचे पंख कापलेले आहेत आणि आता आपण कुठेतरी राजकीय परिघात आहोत हे दाखवण्यासाठी त्यांची केविलवाणी अधनमधनं ते धडपड करत असतात. परंतु आता आमच्यासाठी तो विषय किरीट सोमय्या विषय संपलेला आहे आणि त्यांनी काय बोलावं आणि लोकांनी त्यांना उत्तर द्यावं अशी त्यांची अपेक्षा असेल तर ते तसं काही होणार नाही. आणि आरोप कुठले आहेत, ते बोलतायत काय, त्याच्यामुळे किरीट सोमय्या त्यांच्या पक्षाने त्यांना आता कुठे महत्व ठेवलेलं नाहीये आणि म्हणून काहीतरी बोलायचं, काहीतरी प्रसार माध्यमांना गोळा करून काहीतरी पत्रकार परिषद घ्यायची, ही त्यांची जुनी सवय, ती जाणार नाही आणि त्याची आम्ही अपेक्षा करत नाही. पण असल्या बिनबुडाच्या तकलादू आरोपांवर आम्ही भीक घालत नाही. ठीक आहे मनीषाजी, अगदी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. सोमय्या यांनी 2 महत्वाचे आरोप मुंबई महापालिकेवरती, मुख्यमंत्र्यांवरती आणि महापौरांवरती केलेले आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे की दहिसर मधली 1 कवडीमोल दराची जमीन जिची किंमत अवघी 2,09,00,000 किंबहुना 90 लाखांच्या आसपास आहे, ती जमीन 900 कोटींना घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या जमीन खरेदीसाठी आयुक्तांनी विरोध दर्शवला होता. मात्र मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासात या जमिनीचे 320 कोटी बिल्डरला अदा केल्याचा आरोप त्यांनी केलाय. ते म्हणतात माझ्याकडे तसे पुरावे आहेत. याबाबत काही सांगू शकाल का? त्यांच्याकडे सगळे दुनियाभरचे पुरावे असतात. असं आहे की हा विषय मुंबई महानगरपालिकेशी निगडीत आहेत, महापौर आहेत, बाकी सगळे त्याच्यावर उत्तर देतीलच. परंतु कसं आहे की भारतीय जनता पार्टी इतकी आता हवालदिल झालेली आहे की सरकार पडता पडत नाहीये. त्यांचे विविध नेते आहेत, काहीतरी प्रत्येक पुढच्या महिन्यात काहीतरी तारीख देतात, तसं काही होत नाहीये आणि आता इतकी लाचारी झालेली आहे की त्यांना आता सत्तेशिवाय राहत नाहीये आणि म्हणून काही ना काही रोज नवीन काहीतरी बोलायचं आणि ते सिद्ध करायचं नाही आणि या गोष्टी त्यांनी सांगाव्यात, सिद्ध कराव्यात, असं आम्ही त्यांना आवाहन करतो. मनीषाजी, ते तेच म्हणतायत की मी सिद्ध करायला तयार आहे, मी तुमच्यावरती आरोप लावलेले आहेत, तुम्ही प्रत्युत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि आणखी एक महत्वाचा आरोप म्हणजे कोविड सेंटरच्या बाबतीत त्यांनी केलेला आहे. एकीकडे देशावर, राज्यावर कोविडचं संकट आहे, रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती होती. मुंबई महापालिकेनं रुग्णांना चांगली सोय उपलब्ध व्हावी यासाठी कोविड सेंटरची निर्मिती केली. मात्र याही कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. असं आहे, पहिले किरीट सोमय्यांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही प्रवक्त्यांनी समोर येऊन सांगावं की पीएम केअर फंडाचं काय. हे गुपित जे आहे त्याच्यावर आरटीआयच्या परिघात नाही, कशात नाही आणि पीएम केअर्सच्या माध्यमातून इतका पैसा केंद्र सरकारकडे गेला ते आरटीआयच्या क्षेत्रात येत नाही. पहिले त्यांनी पीएम केअर बद्दल सांगावं ना लोकांना. पारदर्शक सरकार म्हणता ना, तर मग पहिले तुम्ही पीएम केअर बद्दल उत्तर द्या, बाकीचे उत्तर मग देऊ आम्ही. मनीषाजी, अगदी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. किरीट सोमय्या यांनी असं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे, मी केलेले आरोप जर खोटे असतील, चुकीचे असतील असं तुम्हाला वाटत असेल तर मला सरळ सरळ माझी पोलीस तक्रार करा, मला जेलमध्ये टाका, मी माझे पुरावे पोलिसांना देतो. आणि याशिवाय आतापर्यंत बघून घेण्याची भाषा किंबहुना जे वक्तव्य संजय राऊतांकडनं केलं गेलेलं होतं त्या संजय राऊतांना आणि शिवसेनेला थेट त्यांनी आव्हान दिलंय. हिम्मत असेल तर मला हात लावून दाखवा असं सुद्धा ते म्हणालेले आहे. शिवसेनेची हिम्मत काय आहे ते त्यांना चांगलं माहिती आहे. लोकसभेचं त्यांना तिकीट मिळालं नाहीये हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि त्याही वेळेला काय परिस्थिती होती त्यांना चांगली माहिती आहे. त्यामुळे उठसूट
शिवसेनेला आव्हान द्यायचं आणि शिवसेनेला आव्हान देणारे अनेक आले आणि अनेक गेले. त्यामुळे हे किरीट सोमय्यांनी लक्षात ठेवावं आणि त्यांच्याकडे असेल ना तर नुसते बोलतायत कशाला, जा ना जिकडे जाऊन द्यायचंय तिकडे द्या काय द्यायचंय तुम्हाला. धन्यवाद. तर या होत्या शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापिका मनीषा कायंदे, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे किरीट सोमय्या हे बिनबुडाचे आरोप सातत्यानं करत आलेले आहेत आणि याच आरोपांमुळे त्यांना आता गांभीर्यानं घेत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. शिवसेनेला उचकवण्याचा प्रयत्न करू नका, शिवसेना काय आहे याचा अनुभव सोमय्या यांना आलेला आहे असं सुद्धा त्या म्हणालेल्या आहेत. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.